असा प्रयत्न चालू आहे आणि कोणीही हनी ट्रॅप असं करत नाही. आणि जसं की मी सांगितलं होता 2 दिवस अगोदर एबीपी माझ्यावर पण इंटरव्ह्यू मध्ये की मी खुलासे करणार आहे. तो आज जसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही. आमदार, खासदार, पोलीस प्रशासन पण याच्या आज पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत. आणि आज जे ठाण्याचे एसीपी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्या वरती लैंगिक अत्याचार झालेला आहे. 2 एसीपीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि अत्याचार केल्यानंतर ज्या वेळे त्या गेली FIR करण्यासाठी तो त्यांची FIR न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे, युवा मुली आहे, मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीचा केस टाकला गेला. कशासाठी की मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिवून केस करू नका. आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, शासन प्रशासन कुठे गेलेलं आहे. आज महिलांसाठी कोणी नाहीये आज आवाज उचलणारा. आज एक महिलावरती आज ती महिला होमगार्ड आहे. जरी एक पोलीसवाले पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला आहे, दुसरी महिला आहे, ते कुठे सुरक्षित राहणार. महिलांची सुरक्षावर खूप मोठा प्रश्न आज हे आहे. आणि जसं की मी सांगितलं होता, हे शासकीय अधिकारी आणि जे माजी मंत्री आहे जे मन भरून सोबत हनीमून करताय आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते लोकांना ट्रॅप वाटतीये. त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप. तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे. आज हे महिला सोबत बलात्कार झाल्यानंतर आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले 6 महिन्यापासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही. आज कोणीही तिच्या बाजूमध्ये उभे राहण्याची हिंमत करत नाही. क्योंकि एसीपी आहे. अरे एसीपी आहे तो काय आहे, हे लोकांची सेवासाठी आहे, महिलांची सेवासाठी, सुरक्षासाठी आहे. आज रक्षक भक्षक झालेले आहे. हे खूप मोठा महिलांची आणि लोकांची सुरक्षासाठी खूप मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. ठाण्यामध्ये हा बोलो खोटी न्यूज बोलिया बोला. हॅलो. हा एसीपी इंद्रजीत कारले, हा एसीपी उत्तम कोळेकर, कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम कोळेकर. हा माझ्यासोबत माझ्या जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला. हा युनिफॉर्मवर होता. यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कसे आहात, काय नाही, मी तुम्हाला ओळखतो. तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर, बरोबर, मी तुम्हाला ओळखत नाही. तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो. मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला. मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला. चांगले मेसेज पाठवले. त्यानंतर माझ्याशी चांगल्यापणाने बोलायला सुरुवात केली. सुरुवात कोणी केली, यांनीच केली, बरोबर. नंतर मग मला बोलले की चहा प्यायला ये पोलीस स्टेशनला. ते पण माझ्याकडे सर्व पुरावे, ते व्हॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते. मग मला बोलवलं. नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी तुला घरी चहा प्यायला बोलवलं. तर मी म्हटलं तुमच्या बायकोनी, मग यांच्या बायकोला यांनी कॉल लावला आणि मला कॉल दिला. तर यांची मिसेस बोलली ताई घरी चहा प्यायला या, बरोबर. मग मी चहा प्यायला गेली यांच्या घरी. तर माझ्यापासून घर फक्त 1 किलोमीटर पण नाही, जवळच्या दुरीवर. तर यांच्या मिसेसनी बोलवल्यामुळे मी यांच्या घरी चहा प्यायला गेली. तर यांची मिसेस नव्हती तिथं. तर हा इंद्रजीत कारले होता. हा इंद्रजीत कारले, हे दोघं जण. तर यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे. तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं. नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला. माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेंट नाही घेतली. मग मी DCP कडे गेली.
मग मी सिपिन कडे गेली. 2-3 महिन्यापासून मी अर्ज केला. मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला. मग ते काय बोलले, तू अर्ज कर, कंप्लेंट नको करू. मग मी अर्ज केला. पोलीस महासंचालकला अर्ज केला, उपगृहमंत्रींना अर्ज केला, मुख्यमंत्रींना अर्ज केला, महिला आयोगला अर्ज केला. मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं. चौकशीला कुठे बोलवलं? नौपाडा विभाग, प्रिया एसीपी दमाळे मॅडम, त्यांनी माझी चौकशी घेतली. त्यांनी मला चांगलं बोलले की आम्ही 100% गुन्हा दाखल करू, फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते पुरावे मी त्यांना दिले. पुरावे दिले, सर्व दिलं, बरोबर. मग ते बोलले की आम्ही 100% FIR दाखल करू. हा बोलल्या. मग मी म्हटलं चालेल. मला एक विश्वास वाटले, एक स्त्री मला न्याय देते, असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही. मला बोलले पहिला न्याय देतो. नंतर माझा जबाब घेतल्यानंतर मला बोलले 8 दिवसांनी ये पुरावे घेऊन. ती पुरावे घेऊन गेले, सर्व दिले पुरावे, एव्हिडन्स सर्व. मग त्यांनी मला सांगितलं. मग मी म्हटलं मॅडम, जबाब देऊन ते एवढे दिवस झाले, तर तुम्ही का नाही कारवाई करत? नाही करत तसं पण मला सांगा, तर मग माझ्या चक्रा नको इकडे यायला, बरोबर. तर बोलले आम्हाला वरून कॉल आलाय, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय. मग नंतर बोलले बघ. मग एक त्यांची महिला आणि माझी पूर्ण चेकिंग केली. चेकिंग केल्यानंतर मला प्रिया एसीपी दमाळे मॅडमच्या रूम मध्ये घेतलं. प्रिया एसीपी दमाळे मॅडम मला म्हणतात, बघ एका करता 2 एसीपी आहेत, आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार. आता बघ, तू पण एक विधवा महिला आहे, तुला पण एक सुखाची गरज आहे. आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर, बरोबर. नाही तर जे तुझ्या सोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला. तर मी म्हणलं मॅडम, तुम्ही एक वर्दी घातलेला महिला माझ्यासोबत असं बोलतात. हा बोल. मग मी तिथून बाहेर निघाली. तितक्यात एक त्यांचीच लेडीज मला म्हणते, यांच्या दोघांवरती FIR होणार नाही, तुम्ही किती पण वेळा या, कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले. ठीक आहे. मग नंतर मी अजून डिसिप्लिन कडे गेली. मग मी सिपिन कडे गेली. मी शुक्ला मॅडम, महासंचालक मॅडम, त्यांच्याकडे पण त्यांना पण अर्ज केलाय मी की मला तुम्हाला भेटून सर्व पुरावे द्यायचे. मॅडमला पण मी अर्ज केला, पण मॅडमनी पण मला भेटणार हे केलं, म्हणजे मला भेटतच नाही कोण. मग 3 महिन्यानंतर त्यांनी माझ्यावरती खंडणीचा गुन्हा टाकून ठेवलेला. तर खंडणीचा गुन्हा कसा टाकला? आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय. एसीपी ला इंटरनॅशनल कॉल येत आहे, कमाल. एसीपी काय म्हणतो, आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय. हा, तर इंटरनॅशनल कॉल कसे? इंटरनॅशनल हे त्यांना इंटरनॅशनल 12 अंकी कॉल आले, त्यांना इंटरनॅशनल कॉल आले हे. हा, आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती 40 लाखाची खंडणी मागतो. अज्ञात व्यक्ती. मग त्याच्यात माझा काय संबंध आला? माझा पुरावा होता का? ते सोडा, माझं सोडा, परंतु माझी जी मुलगी, आज मी एक विधवा महिला आहे, मी आज लहानाची मोठी मुलगी केली, माझ्या मुलीचं यांनी करिअर खराब केलं. मतलब मुलगीला पण हे खोटे केसमध्ये, मुलगीला पण खंडणीच्या केसमध्ये अडकवलं. त्यानंतर मी सिंधी साहेबांकडे गेली. साहेब माझ्यावर केलं, ठीक आहे, अत्याचार माझ्यावर केलं चालेल, पण माझ्या मुलीने काय केलं? तर तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच नाहीये, तू त्यांच्याकडे फिरायला लागली, त्यांची बदनामी करायला लागली. मग त्यांनी एक ठाण्याच्या मीडियावाल्यांना अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड, ती इतर लोकांना अशी ब्लॅकमेल करते. का करते ब्लॅकमेल? माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते, यांनी माझं काय केलं नसतं, तर मी यांचं नाव दिलं नसतं, बरोबर. कुठलीही महिला कोणाला ब्लॅकमेल करू शकत नाही. आणि हे 2 एसीपी यांचं हे बोरवली आणि इथून आपल्या घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात. याचा जो रूम आहे ना, हा राहतो घाटकोपरला, हा राहतो डोंबिवलीला. यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे, 2 BHK.
त्या 2 BHK रूम मध्ये 2 बेडरूम आहे, 2 AC आहे आणि एक दारूची कपाट आहे, ड्रिंक पेण्याची कपाट आहे. आणि यांच्यामध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात, 16, 15 वर्षाच्या मुली, ते पण आपल्याकडे पेनड्राईव्ह आहे. ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार. आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत झाकली असती, परंतु मी ते बोलतात की हिने लई लोकांवर गुन्हा दाखल केला. आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का? नाही. आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही, बरोबर? माझ्याकडे एवढे खालच्या पातळीचे अधिकारी आहेत, एवढे खालचे. जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव, तुम्ही सुद्धा, जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही. हे जर दाखवते ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेल करते एवढ्या अधिकारावर, नाही, फक्त ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे. या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे. त्या न्यूजवाल्याला यांनी 3 लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा. आणि जर 70 का 71 अधिकारींना हे फसवलंय तर त्या अधिकारींचे नाव कोण देणार? बरोबर की नाही? पुरावा पाहिजे. आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं 1 रुपया म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा. आणि यांनी एफआयआर मध्ये काय दिलं? न्यायाधीश, वकील आणि न्यायाधीशची टोळी आहे. आता तुम्ही लक्षात द्यावा, वकील आणि न्यायाधीश अशा वेशाच्या याच्यामध्ये न्यायाधीश वकिलांची, यांनी मला पुरावा द्यावा. यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार, माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार. जनतेवरती मला भरोसा आहे, जनता आम्हाला न्याय देईल. आणि मी गृहमंत्रींना सांगते, जर यांच्यावर नाही एफआयआर दाखल केली 8 दिवसामध्ये माझं स्वतःचं आयुष्य मी संपवणार. आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रश्न महिलांची सुरक्षासाठी निर्माण झालेला आहे. जरी रक्षक भक्षक झाले तो कुणाकडे महिला न्याय मागण्यासाठी जाणार? त्याच्यासाठी आज हे महिलांनी गृहमंत्री, महिला आयोग आणि सगळीकडे कंप्लेंट दिली आहे. आणि आज डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना त्याच्यावरती एफआयआर झालेली नाही आहे. 6 महिन्यापासून इकडे तिकडे फिरत आहे ही महिला. माझ्याकडे आली, मी पण स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याच्या माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना, ठाणे कमिशनर जे आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 8 दिवसामध्ये याच्यावरती एफआयआर करा. डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना तुम्ही कशाला एफआयआर नाही केली मला लेखी द्या. आणि 8 दिवसामध्ये जरी एफआयआर नाही झाली तर मी स्वतः ही महिलांना घेऊन मी स्वतः कमिशनर ऑफिस समोर अनशनवर बसणार आहे. आणि जसे की देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हात जोडून विनंती करते, जसे तुम्ही बीडच्या प्रकरणामध्ये तुम्ही 1 दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली एसआयटी चौकशीची, असंच तुम्ही तुमच्याकडे 24 तास आहे, तुम्ही 24 तासामध्ये एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या. तिच्यावरती इतका मोठा न्याय, ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते पोलीसवाले होते ना आधी, तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि 24 तासचे आतमध्ये हे दोघांवरती एफआयआर करा. धन्यवाद. आता जज साहेबांनी ऑर्डर काढले. जज साहेबांनी ऑर्डर काय काढली? ह्या दोघांनी माझी बेल कॅन्सल साठी खोटी एफआयआर दाखल. जज साहेब काय म्हणतात की याच्यामध्ये स्पष्ट दिसतं ही खंडणीची केस यांनी हे बनवले, याच्यामध्ये मुलीच्या आईवर बलात्कार केलाय, यांनी फक्त यांच्या पदाचा गैरवापर केलाय. जज साहेब खोटं बोलतील का? आणि तो पत्रकार कुठला? तो कोर्टाची ऑर्डर आहे. आणि पत्रकार तो कुठली ऑर्डर? त्यांनी 16 वर्षाची माझ्यावर काय आता फॅमिली रिलेशनचं माझं काय संबंध होता? ब्लॅकमेलिंग करायचा. दुसरी गोष्ट, मग नंतर त्यांनी माझ्या 3 तारखेला एफआयआर केला आणि 4 तारखेला माझा अर्ज दफ्तरी करून टाकला. ना तपास केला ना काही केलं. ते मला बोलले न्यायालयाकडे भीक मागायची तू न्यायालयाकडे. पण आम्ही न्यायालयाकडे तर जाणारच, पण आमचा बाप तर बापाकडे पण जाणार ना. आमचा बाप गृहमंत्री आहे आणि आमच्या बापापर्यंत ही गोष्ट गेली तर आमचा बाप नक्की एफआयआर दाखल करणार. महिला आयोगाकडे आज 3 महिन्यापासून मी महिला आयोगाकडे जाते रुपालीताई चाकणकरांना भेटण्यासाठी, पण तिथले कर्मचारी बोलले ताई येत नाही, भेटेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. तिथली पण पायरी तुटली. शेवटी मला एक आधार उरला. ताईंनी मला आज तुमच्या समोर जनतेची मांडण्यासाठी मला एक संधी दिली. आणि याच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत.
याच्यावरती 3 गुन्हे दाखवले, एक नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये आणि एक WBC मेलेली आहे. तिथं पण यांनी गुन्हा दाखल याचा नाही झालाय तिथं, कारण याचं कुठेतरी चांगलं चालतं. कारण यांची टोळी एसीपी जे आहेत ना, चांगले अधिकारी असं काम करू शकत नाही. चांगले अधिकारी एखादी मुलगी जर एवढी घाणेरडी असेल, तिला हॉटेलला बोलू शकत नाही किंवा तिला घरी बोलू शकत नाही, तिला बायकोला बोलून आणण्याचा प्रयत्न पण करू शकत नाही. बरोबर. आता यांनी मला कसं बोलवलं मी तुम्हाला दाखवतो. बाद में पूछना रिकॉर्डिंग, हाँ रिकॉर्डिंग वगैरह बाद में दे देंगे ना, बहुत लंबा हो जाएगा नहीं तो. पुरावे मी हे सर्वे देणार, सगळे सर्वे पुरावे पुरावे आहे. देणार. एकही आपल्याकडे असं कोणावर आपण खोटी FIR दाखल केलेली नाही आणि कोणाची FIR नाही. यांनी फक्त या दोघं एसीपींना दाबण्यासाठी जे ठाण्यात उचलवलेली आहे ना ब्लॅकमेलिंगचं, यांनी पैसे देऊन ती मीडियाला सांगितलं असा मुद्दा टाका. नाशिकचा मुद्दा वेगळा आहे, तर ठाण्याचा मुद्दा आला कुठून? आणि एवढ्या अधिकारीनं जर एखादी लेडीज केस करत असेल तर त्या अधिकारी का नाही उतरले रस्त्यावरती? मोठा प्रश्न येतो ना. एखाद्या अधिकारावर कोण PSI, ACP, DCP एवढ्या IPS लेवलच्या अधिकारी जर आपण केस करतो तर ते लोक का नाही रस्त्यावर उतरले? पहिली गोष्ट. यांच्यातला एकच पत्रकार कसं काय? त्या पत्रकारचा पण आपल्याकडे पुरावा आहे. त्या पत्रकारला 3 लाख रुपये दिले की ही न्यूज जनतेपर्यंत पोहोचायची, कारण की ही करुणाताई मुंडेपाशी गेलेली आहे. आपली जनतेपाशी उघडकीस होणार म्हणून यांनी 2 दिवसापासून ती एक न्यूज लावलेली आहे, एक महिला होमगार्ड. कशाला कुठल्या कुणाच्या मतलब कोणत्याही डिपार्टमेंटच्या प्रकरणाला दाबण्याच्या कसे ना कसे करून दाबण्याचा प्रयत्न करताय लोक, दमदाटी करून, खोटे केस टाकून. आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. अशी महिला खूप कमी आहे जे लोकांच्या समोर येत आहे. आणि अशी महिलांना बळ देण्याचे काम जे आहे ते स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे. मला तुम्ही जनतेने साथ द्या. बाकी कुठलेही जे अधिकारी जे बोलतात भ्रष्टाचार, त्यांचं माझ्याकडे पेंड्रा आहे, ते मी तुमच्या समोर मांडणार. हा, रक्षक भक्षक झालेले आहे हे आपल्याला दिसतोय. आणि जसे की नानाभाऊ पटोलेंनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पण पेन ड्राईव्ह आहे हनी ट्रॅपची. तर ते हनी ट्रॅप मध्ये त्यांचे आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी असतील ना. कोणी गोरगरीब साधारण माणूस तो हे सगळं काम करू शकत नाही. आणि जसं की मी सांगितलेलं आहे की ज्या वेळे हे लोकांना हनीकडून हनी म्हणून हनीमून करताय, ज्या वेळे मन भरताय, त्यानंतर हे लोकांना तेच हनी ट्रॅप वाटते. खरी गोष्ट आहे. तेच आज हे लोकांच्या समोर आलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून आपण हे लोकांचे समोर मांडताय की महिलांवरती तुम्ही असं खालची पातळीवर जाऊन अशी हाने ट्रॅपचे घाणेरडे शब्द तुम्ही यूज करू शकत नाही. आणि अशी खूप काही महिला आहे, खूप काही. मी तो असं पण म्हणू शकते की प्रत्येक घरामध्ये एक महिला अशी आहे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे, पण तोंड उघडत नाही. मी लिहून देते हे शब्द, पण आज खूप मोठा, क्योंकि तोंड उघडल्यानंतर बी काय असते असं असते. 6 महिन्यापासून ही महिला फिरत आहे इकडे तिकडे स्वतःच्या पेता घालून आणि आज न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे ती महिला. पण कोणी न्याय देत आहे? कोणी येत नाही. क्योंकि सगळ्याचे हात जे आहे तुंबलेले आहे. कुठे ना कुठे हे लोक जे आहे, राजकारणी लोक, सत्ताधारी लोक कुठे ना कुठे तुंबलेले आहे. आता कोणता जरी मुद्दा आला राजकारण करण्यासाठी तो सगळे बुमाबुम करणार, पण अशी गोरगरीब महिलांना न्याय कोणी देणार नाही. तर ते काम मी करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांची मी 3 महिन्यापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या अर्ज दिले. मी त्यांना भेटण्याची विनंती केली, पण त्यांचे PA बोलले आम्ही साहेबांना सांगू. माझा नंबर घेतला आणि जेव्हा साहेब बोलतील तेव्हा आम्ही फोन. सगळीकडे ही महिला गेलेली आहे. मी स्वतः महिलांच्या मुद्द्यासाठी CM साहेबांच्या टाइम मीडियाच्या माध्यमातून गेले 6 महिन्यापासून मागत आहे. त्यांचे PA ला मी कमी ते कमी 12-13 वेळ कॉल केलेला आहे. काल पण केला होता या मुद्द्यासाठी
की मीडियावरती ना देता आपण सीएम साहेब सोबत बोलू, डायरेक्ट FIR जरी झाली तर आपल्याला मीडियावरती जायची गरज नाही, कोणत्याही व्यक्तीवरती आपल्याला चिखलफेक करायचे नाही. तो आज सीएम पण महिलांच्या मुद्द्यासाठी बोलण्यासाठी तयार नाहीच आहे. टाइम देत नाही, वेळ नाहीये त्यांच्याकडे. काय करणार? नाही पहिल्यांदाच नाही, मग 2-3 वेळा भेटली त्यांच्यासोबत. 2-3 वेळा, एक वेळा पोलीस स्टेशनला मिठाई माझ्याकडे नाही, त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकलंय ना, तुम्हाला पण वाटतं. 2 मिनिट ऐकू नाही म्हणजे नहीं, ये बाद में दे देना, ये अभी टाइम इतना नहीं है ना, इतना सुनने का टाइम नहीं है. ये रिकॉर्डिंग वगैरह सब है इनके पास पूरा. माझं जेवण आता झालं, तुझं झालं का? मी आता मटण आणि फिश खाल्ले, एक्स्ट्रा फिश खाताना तुझी आठवण येत होती. 5:30 वाजता माझ्या ऑफिस मध्ये ये, आपण चहा घेऊ, गप्पा मारू. तुम्ही सांगा. बघितलं, चहा घे, गप्पा मारू पोलीस स्टेशनला. असं हे यांच्या बायकांना बोलतील का? तू पोलीस स्टेशनला बायकोंना फोन करतील का? कोणी कुठलाही एक एसीपी एवढा उच्च पदाचा, मी तर सामान्य व्यक्ती आहे ना. तुम्ही तर बोलतात ही तुमच्या खालच्या पातळीवरची आहे, ही मुलगी ब्लॅकमेल करती. मग तुला काय गरज पडली मला पोलीस स्टेशनला बोलून चहा पिऊन आपण गप्पा मारू? पोलीस स्टेशनला ये, बरोबर. मी जेवण केलं, जेवण करताना मला तुझी आठवण येत होती. का आठवण येत होती? हे पुरावे नाही दिसले का याच्यामध्ये? प्रिया एसीपी दमाळे मॅडम म्हणते याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. हा जो अर्ज दिलाय हा अर्ज खोटा आहे. मग माझं जर खोटा असला तर मी पोलीस स्टेशनला आलं, माझं मेडिकल का नाही केलं? माझं मेडिकल करायला पाहिजे होतं. जर माझ्या मेडिकल मध्ये काहीच तथ्य नसतं आलं तेव्हा मला पाहिजे ती अजून कुठली पाहिजे ती केस करायला पाहिजे होती, बरोबर. आता जो हे चालू आहे ना, ठाण्यामध्ये 3 लाख रुपये दिले एका पत्रकारला आणि बोलतात 70-72 लोकांना एक महिला होमगार्ड अशी फसवते. हे त्यांना पुरावे मागा, नाही तर यांच्यातले पुरावे अधिकाऱ्यांचे मी स्पष्ट माझ्या पेंढऱ्यामध्ये, तुम्ही आता बोलताय म्हणून मी देत नाही तर पुरावे देणार. एवढ्या लहान मुलींना हे लोक रस्त्यावर यांचं घर एखाद्या घरच्या लक्ष्मीला सोडून बाहेर असे धंदे करतात. असं चांगला अधिकारी कोण नाही करणार? पोलीस डिपार्टमेंटचं असं कुठलाही हवालदारचं आहे का हो? कुठली अशी घटना आली का एखादा हवालदारांनी बलात्कार केला, हवालदारनी असं काय केलं? नाही. तुम्ही लोक चुकतात म्हणून तुमच्यावरती ते तसा प्रसंग येतो. घरची लक्ष्मी ना तुम्ही धोका देतात, त्याच्यामुळे तुम्ही अशा महिलांच्या जाळ्यात अडकतात. चांगला अधिकारी महिलांच्या जाळ्यात अडकणार नाही. जय एवढं बोलणं, अजून पुरावे मी तुम्हाला पाहिजे ते पुरावे देणार यांच्या विरोधात. हा, आणि यांनीच मीडियावाल्यांना पैसा देऊन ती एक न्यूज व्हायरल करायला सांगितली. त्या बाबतीत पण आपल्याकडे पुरावे आहेत. एक तो जेल का भी मुझे किसी ने मुझे जेल से भी भेजा है कि जेल में भी महिलाओं पे जो लैंगिक अत्याचार चल रहा है उसके लिए किसी ने मुझे पूरा बंच भेजा है. वो मैंने आता मी वाचला नाहीये ते, आता मी बघितलं नाही पूर्ण, ऊपर हेडिंग वर बघितलीये पण नंतर आता मी बाहेर जाणार आहे दौऱ्यावरती. दौऱ्याचे आले नंतर परत मी एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि जे जेलचा पूर्ण खुलासा करणार आहे त्याच्यामध्ये.